1960 सालची बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसच्या गुलाबराव जेधेंच्या विरोधात निवडणुकीला उभे होते शेतकरी कामगार पक्षाचे वसंतराव पवार। त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंब वसंतरावांच्या पाठीमागे ठामपणे उभं होतं। अपवाद फक्त शरद पवारांचा। त्यावेळी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला। अर्थात सत्ता काँग्रेसच्या बाजूनी होती, गुलाबराव जेधेंच्या बाजूनी होती। विजय गुलाबराव जेधेंचा झाला। आज संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे उभा आहे, मात्र सत्ता अजित पवारांच्या बाजूने उभी आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य लढतीला कुटुंबाच्या अंतर्गत लढाईचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ही लढाई तेवढीच भावनिक असणार आहे। मात्र फक्त भावनांचा उपयोग करून कुटुंब आपल्या पाठीशी उभा आहे हे दाखवून सुप्रिया सुळेंसमोरची आव्हानं कमी होणार आहेत का? कारण अजित पवारांनी गाव पातळीवरील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या बाजूने वळवून घ्यायला सुरुवात केली आहे। या व्हिडिओमध्ये आपण बारामतीमधील पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे का उभं आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि सुप्रिया सुळेंसमोरची आव्हानं कोणती आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मंदार गुंजारी तुमचं स्वागत करतो। जेव्हापासून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत होणार याची चर्चा सुरू झाली आहे, तेव्हापासून मागील 70 वर्षांपासून एकसंध असलेलं पवार कुटुंब पहिल्यांदाच फुटलंय असं बोललं जातंय। मात्र मी सुरुवातीला जसं सांगितलं, पवार कुटुंबामध्ये ही राजकीय भूमिका घेण्याबाबतची वेगवेगळी मतं किंवा मतभेद हे काही पहिलेच नाहीत, तर अगदी शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच मुळी त्यांच्या सख्या भावाच्या विरोधात राजकीय भूमिका घेऊन केली होती। मात्र त्यावेळेचे शरद पवार आणि आजचे शरद पवार यामध्ये महद अंतर आहे। त्यावेळी राजकारणात येऊ घातलेल्या शरद पवारांकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं। उलट काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्यानंतर शरद पवारांची काँग्रेसच्या पक्षांतर्गत कारकीर्द ही चढत्या भाजणीची राहिली। मात्र आज वयाच्या 84व्या वर्षी शरद पवारांसमोर त्यांच्या होम पिचवरती मोठं आवाहन पुतणे अजित पवारांनी उभा केलंय। या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये शरद पवारांसाठीच्या संपूर्ण पवार कुटुंब मात्र शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। ते का आहे? तर गेल्या 70 वर्षांमध्ये एक यशस्वी राजकीय नेता म्हणून आपली कारकीर्द घडवताना शरद पवारांनी या भल्या मोठ्या पवार कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी देखील तेवढ्याच हुशारीने आणि तेवढ्याच यशस्वीपणे पार पाडली आहे। खरं तर पवार कुटुंबाचा फॅमिली ट्री किंवा गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची अपत्य आणि त्यांची माहिती एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला आहे। 7 भाऊ आणि 4 बहिणी असं 11 जणांचं हे कुटुंब शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांची ही 11 अपत्य। पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर सुरुवातीला मोठे बंधू जे आहेत ते अर्थातच वसंतराव पवार, दिनकरराव पवार, अनंतराव पवार, माधवराव पवार, सूर्यकांतराव पवार, शरदचंद्र पवार, प्रताप पवार हे 6 भाऊ। तर सरला जगताप, सरोज पाटील, मीना ससाने आणि नीला जगधने या 4 बहिणी। शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच त्यांच्या मोठ्या भावांची काळाच्या ओघात निधन झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलांना म्हणजे स्वतःच्या पुतण्यांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांमध्ये स्थिर स्थावर केलं। तीच भूमिका त्यांनी आपल्या बहिणींच्या कुटुंबाबाबत देखील पार पाडली आणि त्यामुळं एक कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर मिळाला।
खरं तर प्रत्येकाने दिवाळीच्या वेळी या एकत्रित पवार कुटुंबाचा फोटो पाहिलेला असतो माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये हा फोटो नेहमीच चर्चेचा ठरतो। आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राजकीय वारसा असलेले हे कुटुंब एकत्रित असल्याचं अप्रूप आश्चर्य सगळ्यांकडूनच व्यक्त होतं। मात्र दिवाळीच्या या फोटोमध्ये दिसणारं हे पवार कुटुंब आपल्या वेगवेगळ्या शाखांच्या मार्फत वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांमध्ये कार्यरत आहे। राजकारणात फक्त मोजक्याच व्यक्ती या कुटुंबातील आहेत। फोटोमध्ये एकत्रित दिसणारं या पवार कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या घरांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, त्यातील काही तर परदेशामध्ये वास्तव्याला असतात। मात्र दिवाळीच्या वेळी हे कुटुंब एकत्र येतं आणि अर्थातच राजकीय दृष्ट्या आतापर्यंत हे कुटुंब एकत्र असल्यामुळे हे कुटुंब एकत्र मानलं जात होतं। जोपर्यंत अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून किंवा राष्ट्रवादी स्वतःच्या ताब्यात घेऊन आपला स्वतंत्र मार्ग चोखळला नव्हता तोपर्यंत, आणि या पाठीमागं मी जसं म्हटलं की शरद पवारांनी आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी केलेली मदत, वसंतराव पवारांचे मुलगे असतील किंवा दिनकरराव पवारांचे मुलगे असतील किंवा आपले लहान बंधू सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख असलेले प्रतापराव पवार असतील, त्यांना त्यांच्या मुलांना शरद पवारांनी ही त्यांच्या व्यवसायांमध्ये स्थिर स्थावर होण्यास मदत केली। आणि जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली की आपला राजकीय वारसा कोण चालवेल, तर शरद पवारांच्या समोर जे पर्याय होते त्यावेळी म्हणजे 1990-91ला त्यावेळी दिनकरराव उर्फ अप्पासाहेब पवारांचे चिरंजीव राजेंद्र पवार, अर्थातच रोहित पवारांचे वडील, आणि दुसरा पर्याय होता अनंतराव पवारांचे चिरंजीव अर्थातच अजित पवार। शरद पवारांनी निवड केली अजित पवारांची, आणि राजेंद्र पवार जे आहेत ते कृषी विज्ञान केंद्र आणि इतर माध्यमातून काम करत राहिले। मात्र जेव्हा राजकीय महत्वाकांक्षा राजेंद्र पवारांच्या कुटुंबामध्ये निर्माण झाल्या, खास करून राजेंद्र पवारांच्या पत्नी सुनंदा पवार, तेव्हा पवार कुटुंबानी अगदी हुशारीने रोहित पवारांसाठी कर्जत जामखेड हा विधानसभेचा मतदारसंघ आधी मशागत करून तयार केला आणि तिथून त्यांना आमदार म्हणून निवडून आणलं। तोपर्यंत हे पवार कुटुंब एकसंध होतं। मात्र जेव्हा अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले तेव्हा जे चित्र निर्माण झालं, तेव्हा संपूर्ण पवार कुटुंबाबरोबरच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि त्यांचे चिरंजीव योगेंद्र पवार हे देखील शरद पवारांच्या बाजूने उभे ठाकले। आणि त्यामुळेच अजित पवार बारामतीमध्ये भाषण करताना भावनिक झाले आणि भावनिक होऊन त्यांनी बारामतीकरांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला की माझं संपूर्ण कुटुंब जरी माझ्या विरोधात उभं ठाकलं तरी तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, असं सांगण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता। आणि हे सांगतानाच अजित पवार आणखी एक वाक्य बोलले की ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं ते देखील त्या बाजूने उभे ठाकलेत। हे अर्थातच त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बाबतीत अजित पवार बोलले असण्याची शक्यता आहे, कारण जसं शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी, या कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या उद्योग व्यवसायांमध्ये यशस्वी व्हाव्यात, स्थिर स्थावर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न अजित पवारांनी देखील केले आपले लहान बंधू श्रीनिवास पवार यांच्यासाठी। श्रीनिवास पवार हे शरयू उद्योग समूह चालवतात। या उद्योग समूहाच्या अंतर्गत साखर कारखाने आहेत, वाहन उद्योग आहे, म्हणजे टोयोटाची त्यांची एजन्सी आहे, आणि त्यासाठी त्यांना सख्खे बंधू अजित पवार यांची देखील मदत झाली आहे। आणि त्यामुळं अजित पवार या सगळ्या परिस्थितीमध्ये भावनिक झालेत। आज जे कोणी पवार कुटुंबातील सदस्य हयात आहेत ते सगळे सदस्य, म्हणजे ज्याच्यामध्ये श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि योगेंद्र पवार या अजित पवारांच्या सख्या बंधू, सख्या वहिनी आणि सख्या पुतण्याचा समावेश होतो, हे सगळे
शरद पवारांच्या बाजूने उभे आहेत. त्याची पहिलं प्रमुख कारण म्हणजे या सगळ्यांच्या मनामध्ये असलेला शरद पवारांबद्दलचा आदर. कारण शरद पवारांनी वेळोवेळी एक कुटुंब प्रमुख म्हणून पार पाडलेली आपली भूमिका. मात्र इतरही काही कारणं आहेत का या सगळ्या पवार कुटुंबातील व्यक्ती शरद पवारांच्या पर्यायाने सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे उभं राहण्याच्या? अर्थात जसं आपण राजेंद्र पवार, रोहित पवारांच्या सुनंदा पवार यांच्या बाबतीत पाहिलं की एक स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अर्थातच शरद पवारांनी त्याला मदत केली आणि त्यामुळे ते शरद पवारांच्या बाजूने उभे ठाकले. हेच योगेंद्र पवारांच्या बाबतीत देखील म्हणता येईल का? कारण अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर बारामतीमध्ये जी एक स्पेस निर्माण होते आहे ती आपण भरून काढू शकतो असं योगेंद्र पवारांना आणि त्यांच्या आईवडिलांना वाटत असावं का? खरं तर कुठल्याही कुटुंबामध्ये जे आंतरप्रवाह काम करत असतात किंवा नातेसंबंधांमध्ये जे चढ उतार असतात ते चढ उतार या कुटुंबामध्ये देखील आहेत. कोणत्याही आईला हे वाटणं साहजिक आहे की आपल्या मुलांनी राजकीय कारकीर्द घडवावी आणि राजकारणामध्ये त्यांनी यशस्वी व्हावं. आणि या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या महत्वाकांक्षा सुनेत्रा पवारांना त्यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार यांच्या बाबतीत आहेत. सुनंदा पवारांना या महत्वाकांक्षा रोहित पवारांबाबत आहेत आणि शर्मिला पवारांना या महत्वाकांक्षा योगेंद्र पवारांबाबत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात ही एक ना अनेक कारणं आहेत. मात्र आत्ता या आंतरप्रवाहांपेक्षा देखील पवार कुटुंबांसाठी शरद पवारांच्या पाठीशी उभं राहणं हे अधिक त्यांना गरजेचं आहे. कारण लढाई ही कुटुंबाच्या अंतर्गत आहे आणि थेट शरद पवारांच्या बारामतीमधल्या आत्तापर्यंतच्या यशस्वी राजकारणालाच आव्हान देण्यात आलंय. मागील 70 वर्ष जे पवारांच्या कुठल्याही विरोधकाला जमलं नाही ते अजित पवारांना हाताशी धरून करण्याचा भारतीय जनता पक्षाचा या 2024च्या निवडणुकीमध्ये प्रयत्न असणार आहे. अर्थात संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहिल्यानं सहानुभूती देखील सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असणार आहे. अजित पवारांनी पक्ष स्वतःच्या ताब्यात घेणं यामुळे एक निर्माण झालेली शरद पवारांच्या बाबतची सहानुभूती ही देखील सुप्रिया सुळेंच्या कामी येणार आहे. मात्र फक्त सहानुभूतीमुळे निवडणुका जिंकता येतात का? कारण पक्षाची संपूर्ण यंत्रणा असं जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही किंवा बऱ्यापैकी यंत्रणा ही अजित पवारांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील पक्षाचा कार्यकर्ता स्वतःकडे वळवायला त्यांनी सुरुवात केली आहे. अर्थात यामध्ये त्यांना मदत होते आहे ती त्यांच्या हातात असलेल्या सत्तेची. आणि असं असल्यामुळे निवडणूक लढण्यासाठी जी यंत्रणा लागते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी किंवा समोरच्या पक्षाकडून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित केलं जाऊ नये यासाठी काम करणारी म्हणून जी यंत्रणा लागते ती आज शरद पवारांकडे आणि सुप्रिया सुळेंकडे आहे का बारामती लोकसभा मतदारसंघात हा प्रश्न विचारला जातो आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे हे मतदारसंघ अर्थातच बारामती विधानसभा, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर हवेली, खडकवासला या 6 पैकी 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. पुरंदरला संजय जगताप आहेत आणि भोरवेल्ल्यामध्ये संग्राम थोपटे आहेत. बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आहेत. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आहेत. तर खडकवासल्यामध्ये भाजपचे भीमराव तापकीर आहेत. दौंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल कुल आहेत. मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना बारामतीमधून जे मताधिक्य मिळालेलं होतं ते त्यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरलेलं होतं. कारण खडकवासला मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला जे मताधिक्य मिळालेलं होतं ते मताधिक्य सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून भरून काढलेलं होतं. यावेळी अजित पवार विरोधात असल्यामुळे हे घडेल का? दुसरी महत्त्वाची गोष्ट की काँग्रेसचे 2 आमदार महाविकास आघाडीमधले सुप्रिया सुळेंच्या बाजूने उभे ठाकणार आहेत. मात्र अजित पवारांचा जो वचक आहे तो वचक पाहता
हे आमदार कितपत मोकळेपणाने काम करू शकतील असे एक ना अनेक प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विचारले जात आहेत। वरवर पाहता सहानुभूती शरद पवारांच्या बाजूनी आहे, कुटुंब शरद पवारांच्या बाजूनी आहे, मात्र या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना नव्याने उभी करावी लागणार आहे। ही यंत्रणा उभी करण्यामध्ये शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना यश येतं का, या प्रश्नाच्या उत्तरात 2024ची बारामती लोकसभेची निवडणूक कोण जिंकणार याचं उत्तर दडलंय। या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।